मित्रांनो, जय शिवराय. मी आशिष मराठे, सह्याद्री रानवाटा या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण आलोय तोरणा किल्ल्याला भेट द्यायला. तोरणा किल्ला पाहिला. शिवाजी महाराजांनी जिथं स्वराज्याचं तोरण बांधलं तो हा तोरणा किल्ला. हे बघा, पाठीमागं हे पार्किंग आहे आणि आपल्या पाठीमागं हा किल्ला आहे. नेहमीप्रमाणे मी, दत्ता आणि काने काका आम्ही तिघजण आलोय. तर चला तुम्हाला आता किल्ला दाखवतो. धरण बघा तोरणाच्या इथलं, खाली पायथ्याला डाव्या साईडला. बघा इकडनं आलो आपण पहिल्या टप्प्यावरती आलो. बघा या साईडने आलो आपण. खाली आहे बरंच. आणि हा पाठीमागं आपल्या हा समोर तोरणा किल्ला बराच लांब आहे. अजून काका येतात म्हणून थांबले आम्ही. हे वेल्हा गाव. बघा ही पोरं उभी आहेत ना, हा दुसरा टप्पा आहे. दुसऱ्या टप्प्यापाशी आलो आहे आपण. आणि तिथून पण बघा ना किती चालायचं आपल्याला. बघा इथून असं इथनं वरती इथं रेलिंग वगैरे हे पूर्ण भाग पूर्ण करून वर जायचं. मग तिथून आडवा इथं जायचं आहे. आणि हा पूर्ण तोरणा किल्ला आहे. तर बरंच चालावं लागतं तोरणा किल्ल्यावरती. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं. एक सोपा किल्ला निवडू म्हणून हा किल्ला निवडला. त्यावेळेस तिथं 600 गनिम होते आणि फक्त 60 मावळे घेऊन शिवाजी महाराजांनी हा किल्ला सर केला. परंतु वाटतं तेवढा सोपा नाही आहे. हा खूप अवघड किल्ला आहे. हा बघा, तुम्हाला गाड्या दाखवतो आपल्या किती लांब आहेत बघा. बरंच लांब चालत आहे आपण. आणि आता हा अवघड आणि महत्वाचा डब्बा बरंच चालायचं आहे. हा एक थोडाफार अवघड टप्पा आहे तो. वरती दोर बांधलाय बघा. आल्या बघा दोरीने. थोडा अवघड टप्पा आहे. पूर्ण कातात आहे बघा. मुख्य दरवाजापाशी आलोय आणि कातात कोरलेल्या पायऱ्या आहेत त्याच्या. आणि हा समोर दरवाजा आहे मुख्य. एकदम सरळ चढायचं आहे वरती. आणि एका बुरुज बांधताना एका लोखंडाचा कशा प्रकारे वापर केला बघा. एकदम खालच्या साईडला बघा. इथं दोन्ही साईडला आहेत, इकडं पण आहे. आणि हा तो दरवाजा.
हे गोमुखी द्वार. कल्याण दरवाजाकडे जाताना आपल्याला हे पाण्याचं टाकं पाहायला भेटतं. कल्याण दरवाजापाशी आलो. बराच मोठा दरवाजा आहे हा. हा बघा समोर दिसतोय ना तो राजगड आहे आणि आपण इथे कोकण दरवाजापाशी वाघ दरवाजाकडे चाललोय आपण. एक ठिकाणी खाली पुरुष पण पाहायला भेटतात बघा आपल्याला. तिकडनं आलोय आपण आणि तिकडे जायचंय. हा बघा या साईडला सुद्धा पाण्याचे टाके बघा 3 पाहायला भेटले आपल्याला. 1 2 3 आणि तिकडे जायचं लांब आहे अजून बरंच दिसतंय. तेवढं जवळ नाही ते लांब आहे बरं. आता आपण ज्या दरवाजापाशी आलोय ना त्याला उतरायला खाली वाट पण नाही आहे. त्या अशाच आहेत ना कसं बसं उतरत आलोय खाली. आणि तो दरवाजा पाहता कसा आहे. चीनला दरवाजा असं लिहिलं आहे त्याच्यावरती. बघा तो दरवाजा आहे. पूर्ण गोमुखी आकाराचा आहे बघा. आणि या साईडने बघा डायरेक्ट खालचा एक बुरुज आहे. ह्याच्या खाली एक अजून एक. हा पाहिला आता आपण. बघा समोर हा तो वाघ दरवाजा इकडे या साईडला आहे. त्याच्याजवळ आता चाललोय आपण. आणि त्याच्याच ह्या साईडला केवढा मोठा तलाव पाहायला भेटतोय बघा आपल्याला. बराच मोठा तलाव आहे हा. आणि याची रचना पण खूप छान आहे. पण आता इथं हे झाले गवत वगैरे त्यामुळं
हा का ना, तलाव पूर्ण भरल्यानंतर इथून पाणी जायला बघा कसं केलं, इथं केले बाहेर पाणी जायला. तर खूप सुंदर रचना आहे इथली. आणि त्याच्यात थोडंसं पुढं आलो की एका कोरीव दगडामध्ये आहे ना देवाची मूर्ती आहेत. पूर्ण एक कोरीव असा दगड आहे हा बघा. आणि मूर्ती आहेत देवाच्या, देवीच्या कुठल्या आहेत माहीत नाही आपल्याला, आता इथं नाव वगैरे नाही आहे. इथने आपल्याला आता जायचं आहे पुढं, त्या शेवटच्या टोकावरती वाघ दरवाजापाशी कोकण कडा, इथून रायगड स्पष्ट दिसतो. तुम्हाला रोड अजिबात दिसणार नाही कारण रोडच नाही आहे. आम्ही आपलं चाललो आहे जंगलात ना. बघा इथं एक दरवाजा आहे, चोर दरवाजा असला तर का, वाघ दरवाजाला चाललो आहे आपण या साईडने. दगड बघा केवढा मोठा पडलाय खाली. आणि या साईडला लेणी आहे, ती करायचा प्रयत्न करूयात आपण. बघा या साईडला आलतो आपण, ती लेणी आणि शेवटचं टोक वाघ दरवाजा पाहिला, पण हे पूर्ण गाडून गेले, रस्ता पण नाही आहे. त्यामुळे आता आम्ही रिटर्न फिरतोय. काहीच नाही, रस्ता नाही, काय नाही, काय नाही. त्याच्यामुळे काय आम्ही आता रिटर्न फिरतोय. आता तुम्हाला मंदिरं दाखवतो. बघा हे दाखवलं आता तुम्हाला. आणि तिकडं जायचं आहे आपल्याला, तिकडं मुख्य किल्ला आहे. तिकडनं पार तिकडनं त्या दरवाज्यातनं वरती चढवतो, बरंच खाली 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 चालत जाऊन लय लांब जायचं आहे आपल्याला. त्यामुळे आपलं आता गपचूप चालू. इथून आपण झुंजारमाचीला जाऊ शकतो खाली उतरून. रस्ते थोडा अवघड आहे, आपण जाणार नाही. आपण जरा खूप फिरलो आहे आज, प्रमाणाबाहेर फिरलो आहे. तेव्हा इथनं खाली उतरायचं थोडं रिस्कीच असतं. आणि हे असं आडवाडवर चालत जायचं आहे. आणि समोर तुम्हाला ही झुंजारमाची दिसते बघा शेवट. हे बघा ही समोर झुंजारमाची आहे, खूप छान आहे, पाहण्यासारखं आहे. बरेच कोरीव काही गोष्टी पाहायला भेटतील तुम्हाला इथं. बरेच जण जातात इथं. हे बघा इथं खाली चोर दरवाजा सुद्धा आहे त्याला. आणि बरोबर याच्या उजव्या साईडला समोर येतं वरती बघा, हा समोर राजगड आहे. राजगड दिसतो आपल्याला.
आणि बघा प्रयत्न सांगणार. हा?